अहमदनगर जिल्ह्यामधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिचा शारीरिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे। आदिवासी समाजामधील या मुलीला सातत्यानं गुंगीचं औषध देत तिच्यावर अत्याचार करत सिगारेटचे चटके दिल्यामुळे या मुलीची मानसिक आणि शारीरिक परिस्थिती नाजूक असल्यानं या मुलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटूनही आरोपींना अटक झाली नसल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली आहे। मूळची लोणीची राहणारी आणि नुकतीच 10वीच्या परीक्षेमध्ये 70% मार्क मिळवलेली ही मुलगी आपल्या मामाच्या गावी संगमनेर तालुक्यातील खांबे येथे सुट्टीसाठी गेली होती। या ठिकाणी ओळखीच्या एका इसमानं तिला घराच्या मागून उचलून नेत तिच्यावर कोल्हापूर आणि पुणे येथे लैंगिक अत्याचार केले। या दरम्यान मुलीला सातत्यानं गुंगीचं औषधही देण्यात आलं होतं। तोंडाला काहीतरी केलं, मग मागच्याने पुढाची मला गाडी बसवलं, मग तिथून पुढं झोपली। तुला कुठं मारलं, काय केलं, काय काय तुला काय आठवतंय? कोल्हापुरामध्ये कोल्हापुरामध्ये त्याला जोडीदार नव्हतं, गाडी जो सोबत होता जोडीदार। मग तुझ्याशी शारीरिक अत्याचार किती लोकांनी केला आणि काय काय केलं तुझ्याशी? एकच होता, लाईट बंद करून हे करत होता, हात बांधत होता। त्याच्या मम्मीनं जादा हाणमार केली। का बरं मारलं तुला? मी आंघोळीला जात नव्हते म्हणून। पण तुला कसं कळालं? कुठं कुठं घेऊन गेले तुला? कसं काय कळत होतं तुला? मला जागेत होता काय कळलं? म्हणजे सूज आली का मला तेव्हा कळायचं। कुठं असायची तू त्यावेळेस? खोली होती काय होतं? रूममध्ये असायची। 26 मे रोजी या मुलीचं रात्री 2 जणांनी अपहरण केलं होतं आणि त्यानंतर 10 दिवसांनी या मुलीला अत्यंत वाईट अवस्थेत गावात या आरोपींनी आणून सोडलं होतं। या दरम्यान मुलीवर अत्याचार करत मुलीला सिगारेटचे चटके देत बांधून मारहाण करण्यात आली होती। मुलगी घरी आल्यानंतर या मुलीच्या आईवडिलांनी आश्वी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत भर पावसात कुटुंबियांस 4 तास पोलीस स्टेशनमध्ये बाहेर बसवून ठेवत नंतर गुन्हा दाखल केला। आज या घटनेला 22 दिवस उलटूनही आरोपी अद्यापही फरार असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे। या प्रसंगी पीडित मुलीच्या बहिणीनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। माझी बहीण मामाच्या गावाला गेली, तिला तिथे 1 हप्ता राहिली। त्यानंतर तो एक मुलगा आला, ती टॉयलेटला बाहेर गेली, त्यांनी तिच्या तोंडाला काहीतरी लावलं। त्यानंतर गाडीवर ढकललं। 2 जणांनी तिला ना कोल्हापुरात गेले, ते कोल्हापुरात 2-3 दिवस राहिले। त्यानंतर ते 2 जण पुण्याला आले, पुण्याला त्याच्या मित्रापाशी राहिले 2-3 दिवस। नंतर त्याच्या बहिणीपाशी आले, बहिणीपाशी त्यांनी त्याच्या आईला फोन केल्यानंतर तिची आई तिला आली। त्यानंतर तिच्या आईने तिला आंघोळीसाठी नदीवर नेलं, नदीला ती आंघोळी न जाण्याचं नकार देत होती, त्यामुळे तिला ढकललं खाली पायरीवर। त्यानंतर घरी नेल्यानंतर तिचे हातपाय बांधून तिच्यावर दांड्याने तिला मारहाण केली, सिगरेटचे चटके दिले। त्यानंतर आम्ही केस केल्यामुळे त्यांनी तिला धमकी दिली की तू आमच्याकडून केस हे कर, नाहीतर आम्ही तुला जीव मारून टाकू, असा प्रयत्न केला। पीडित मुलीला खांबे गावातून पळवून नेताना आरोपीस 2-4 जण साथीदार होते। त्यानंतर मुलीला आरोपीच्या बहिणीच्या घरी नेऊन बांधून मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तिला नदीवर बळजबरीनं आंघोळीस नेऊन मारण्याचा उद्देश करण्यात आला होता। मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला। मुलीचा जबाब अद्यापही पूर्ण घेण्यात आलेला नाही। या सर्व प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप देखील मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे। आम्ही आश्वी पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली होती, तर त्यांनी पहिली तक्रार काय लवकर घेतली नाही आमची। नंतर 8 दिवसांनी मुलगी सापडली, तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला 6 वाजेपर्यंत बसवून ठेवलं। त्यांनी काही तक्रार घेतली नाही आमच्या, लवकर घेतली 6 वाजता। तर त्याच्यात आता ते
उडाउडीच्या बाता करीत तर त्यांना PSI कॉन्स्टेबलला सस्पेंड करावं असं आमची मागणी आहे. मग आता तुमच्यावर काय दबाव येतोय, तुम्हाला काय हे होत आहे, तुमची मागणी काय? आमची मागणी हेच आहे का PSI कॉन्स्टेबलला निलंबित करावा. गुन्हेगार अजूनही याच्यात हिरतोय, खांब्यामध्ये हिरतोय तरी त्याला कोणी पकडत नाही. पोलिसांनी पैसे खाल्लेले त्याच्यामुळं त्यांनी केस दाबलेली गेलेली. त्यांचा अजूनही आम्हाला पोलिसांचा आम्हाला फोन यायला नाही का तुम्ही आरोपी सापडतात. 1-2 लाख रुपये खायला असतील त्यांनी, त्याच्यामुळे त्यांनी केस दाबले गेले आमच्या पुतणीची. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर.